Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स स्टॅटिस्टिक हा अल्जेब्राचा तुमचा लास्ट लेसन राहिलेला आहे आणि आपण बघत आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट 7.3. याच्या अगोदर पहिले 5 प्रश्न मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे. आता आपण बघणार आहोत तुमचा 6 नंबरचा क्वेश्चन की जो तुमच्या समोर आहे. स्टुडंट हा आहे क्वेश्चन नंबर तुमचा 6. द व्हॅल्यू ऑफ पाय अप टू 50 डेसिमल पॉइंट. पायची व्हॅल्यू माहिती ना तुम्हाला. पायची व्हॅल्यू काय असते तुमची. पायची व्हॅल्यू असते 22/7 किंवा 3.14 असते. पण ही पण एक्झॅक्टली 3.14 नसते. या 3.14च्या पुढे एवढे डिजिट्स पण आपण काढू शकतो जर कॅल्क्युलेशन केलं. म्हणजे 22ला जर 7 ने भाग दिला तर पुढे ह्या संख्या अशा रिपीट एवढ्या संख्या येत असतात. मग ही 50 डिजिट पर्यंत दिलेली आहे. मग फ्रॉम दिस इन्फॉर्मेशन प्रिपेअर अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरून फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं आहे. सिंपल, खूप छान सोपं उदाहरण आहे. चला समजून घ्या 3 मार्क्ससाठी. आता हे उदाहरण आपण सोडवू शकतो पण ह्या व्हॅल्यू मी ज्या लिहिले आहे ते 50 आहे का ते काउंट करूया पहिले. 1 2 3 50 बरोबर आहे. ठीक आहे. मग याच्यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल म्हणजे काय रे, 3च गोष्टी लागणार आहे. इथे तुम्हाला क्लास, इथे तुम्हाला टॅली मार्क्स आणि इथे लास्टला काय आहे तुमचं टेबल. या 3 गोष्टी 3 मार्काला किती सोपं आहे बघा. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता म्हणतो आपण. ठीक आहे, आपण तयार करून घेऊया हा टेबल. छानपैकी सोपा टेबल आहे. 3 मार्क्स आहे. सिंपल. तर सगळ्यात बघा पॉईंट नंतर पायची व्हॅल्यू दिलेली आहे. सगळ्यात छोटी संख्या काय आहे, 0 आहे का याच्यामध्ये. 0 हो 0 आहे म्हणून 0 सगळ्यात छोटी घेणार. सगळ्यात मोठी किती आहे तुमची. कॅमेरा बंद पडला होता. त्यानंतर बघा बरं 3 किती वेळा आलेला आहे. 3 बघा 3 आपण काय करणार आहे, काउंट करणार आहोत. 3 1 2 3 4 5 6 7 8 8 वेळा 3 आलेला आहे. किती, 8 वेळा. हां, जर आपण परत एकदा चेक करू 3 दिसतोय का अजून दुसरी का कुठे नाही दिसत ना. नाही ना, बरोबर केलेला आहे आपण. 3 8 वेळा. 8 टाइम कसं करणार टॅली मार्क्स. 1 2 3 4 5 आणि हे पुढे 3 रेषा 8. 5 आणि 3 8 झाल्या. पुढे 4 किती वेळा आलाय बघा बरं. 1 2 मोजायचं व्यवस्थित. 3 4 ठीक आहे 4 वेळा आलेला आहे. 4 वेळा लिहून घेऊया. 4 लाईन्स काढायच्या. 1 2 3 4 झालं. ठीक आहे. त्यानंतर 5 बघूया. 1 2 3 4 आणि हे 5 टाइम्स आलेला आहे. ठीक आहे 5 टाइम्स. सो 5 आपण कारण कशा पद्धतीने काढणार. 1 2 3 4 5. ठीक आहे 5 पण झालेला आहे. त्यानंतर आपण काउंट करणार आहोत 6. ठीक आहे 1 नंतर काय येईल तुमचा 2 3 झालं 3 4 ठीक आहे 4 टाइम्सच आलेलं आहे 6. मग इथे 4 लिहिलं. 4 लाईन्स 1 2 3 4 अशा पद्धतीने काढून घेतलं. त्यानंतर 7 किती वेळा आलाय बघा बरं. 7 कुठे गेला रे. 1 2 तुम्ही पण बघा इथे कॅल्क्युलेशन, इथे काउंटिंग म्हणजे तुम्हाला इथे मोजता येतं की नाही याच्यावर तुमची इथे सत्व परीक्षा आहे. उत्तर आपल्याला माहिती 50 पण कशा पद्धतीने हे आपल्याला मोजण्यावर आहे. एक जरी आकडा इकडे तिकडे झाला पूर्ण उदाहरण परत सोडवावं लागणार आहे. ठीक आहे. आपल्याला 7 बघतो आहेत ना आपण. 7 कुठे गेला हे बघा. 7 1 त्यानंतर हा तुमचा 2 हा तुमचा 3 नंतर हा तुमचा 4 टाइम्स 7 आलेला आहे. 7 किती आला 4 टाइम्स. इथे 4 लिहिलं. 1 2 3 4. ठीक आहे. चला 8 मोजूया आपण. 8 1 2 3 4 5 टाइम्स आलेला आहे. 5 टाइम्स 8 आलेला आहे. सो 1 2 3 4 5. आता 9 सगळ्यात जास्त किती वेळा 9 खाली आपण डायरेक्ट असं लिहूया. 1 2 3 4 5 6 7 8 वेळा 9 आलेला आहे. किती वेळा 8 वेळा 9 आलेला आहे. सो 1 2 3 4 5 आणि परत 1 2 3. ओके. आता ह्या सगळ्यांची ॲडिशन किती आली पाहिजे. 50 येते की नाही आपण टॅली करूया. चला बरं फटाफट टॅली करूया.
हे 5 आणि 5 किती झाले तुमचे 10 आणि हे 10 आणि 10 किती झाले 20 म्हणजे इथपर्यंत ॲडिशन किती झाली तुमची 20 झाली इथपर्यंत. कुठली आहे बघा 5 5 10 10 + 10 20. परत इथून पुढची ॲडिशन करूया. किती झाले तुमचे बघा 4 आणि 4 8 4 1 4 4 2 8 4 त्रिक 12 12 आणि 5 किती झाले तुमचे 17. 17 किंवा आपण असं करूया सोपं अजून बघा 5 आणि 5 10 10 आणि 8 18 किंवा हे बघा हे 8 1 8 8 2 16 17 18 19 20 20 आणि 10 30. किती झाली या सगळ्यांची ॲडिशन 30 येते का बघा बरं. हे बघा 4 + 4 8 8 8 8 + 8 16 16 + 4 20 20 आणि हे 5 + 5 किती 30 म्हणजे 20 आणि 30 यांची बेरीज किती होणार तुमची 50. म्हणजे हा जो फ्रिक्वेन्सी टेबल आहे तो आपला एक्झॅक्टली राईट आहे कारण त्यांची ॲडिशन वरच्या इथपर्यंतची ॲडिशन 20 येते आणि खालच्यांची ॲडिशन हे बघा एवढ्यांची ॲडिशन तुमची 20 येते आणि एवढ्यांची ॲडिशन तुमची किती येते 30 येते. म्हणजे आपल्या ॲडिशन पण इथे बरोबर आहे आणि फ्रिक्वेन्सी टेबल पण बरोबर आहे. 3 मार्कासाठी खूप सोपा होता. पायची व्हॅल्यू तुम्हाला 50 डिजिटपर्यंत दिली आहे. सगळ्यात छोटा डिजिट 0 घ्यायचा, सगळ्यात मोठा 9 घ्यायचा आणि टॅली मार्क्स लिहायचे आणि मोजायचे. हे अंक व्यवस्थित कट करायचे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरतीच तुमची परीक्षा आहे की तुम्ही मोजतात कसे. याच्यातला एक जरी अंक ह्या माझा 5 जर चुकला असता 5 चा माझा 4 जरी आला असता तर इथे माझं 49 आलं असतं. मला परत सगळं करावं लागलं असतं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित मोजायचं आहे. इथे तुमचं काउंटिंग स्किल पणाला लागणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 6 इथे झालेला आहे. सो स्टुडंट हा आहे तुमचं क्वेश्चन नंबर 7. इन द टेबल गिवन बिलो द क्लास मार्क फ्रिक्वेन्सीज हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. हे काय आहे तुमचं क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीज. आता टेबलमध्ये तुमच्या पुस्तकात क्लास विड्थ दिलं गेलंय. ॲक्च्युली ते क्लास विड्थ नाही क्लास मार्क आहे. करेक्शन करून घ्या तुम्ही. कन्स्ट्रक्ट द फ्रिक्वेन्सी टेबल टेकिंग इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह क्लासेस. इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दोन्ही टेबल आपल्याला इथे तयार करायचे आहे. मग आता तुम्हाला इथे काय दिलेलं आहे क्लास मार्क दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करावं लागणार आहे क्लास तयार करण्यासाठी म्हणजे अप्पर आणि लोअर लिमिट हे काढण्यासाठी काय करावं लागणार आहे. नेहमीप्रमाणे अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये म्हणजे तुमचं 1 ते 5 उदाहरणं मी जिथे सोडून घेतले किंवा अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये क्लास काढण्यासाठी अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट काढण्यासाठी आपण काय करतो एक्स आणि वाय मानतो. त्या मेथडने आपण इथे जाणार आहोत आणि नंतर मग आपल्याला हा जो टेबल आहे तो एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह मेथडने आपला तो कंप्लीट होणार आहे. मग सगळ्यात पहिले काय करणार आहोत आपण क्लास मार्क. सो क्लास मार्कचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. अप्पर क्लास लिमिट प्लस लोअर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2. डिवायडेड बाय काय राहायचं 2. आता क्लास मार्क दिलेला आहे याचा 5 दिलेला आहे. क्लास मार्क किती दिलेला आहे 5 दिलेला आहे. पण अप्पर आणि लोअर क्लास लिमिट माहिती आहे का तुम्हाला. इथे नाही आहे तुम्हाला माहिती. मग काय करूया आपण अप्पर क्लास लिमिट एक्स मानूया आणि लोअर क्लास लिमिट काय करूया वाय मानूया. ठीक आहे. सो अप्पर क्लास मानूया काहीतरी. अप्पर क्लास लिमिट इज इक्वल टू एक्स आणि लोअर क्लास लिमिट काय करूया वाय मानूया. लोअर क्लास लिमिट इज इक्वल टू वाय. आता आपण काय करणार ह्या व्हॅल्यूज याच्यामध्ये फिल करणार आहोत. मग आता हे मांडल्यानंतर तुमचं क्लास मार्क किती आहे पहिला 5 आहे तो घेतला बघा इथे आहे. त्यानंतर अप्पर क्लास लिमिट काय मांडलं एक्स, लोअर क्लास लिमिट काय आहे वाय आणि अपॉन 2. आता काय होणार हा जो 2 आहे हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना काय होणार तुमचा इकडे डिवाइड आहे इकडे जाताना मल्टिप्लाय होणार आहे. सो एक्स प्लस वाय. मग इथे 5 × 2 किती झाले 10. म्हणजे इथे पहिलं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. आठवतं का आपण ह्याच पद्धतीने बाकीचं पण सॉल्व्ह केलेलं आहे. आता त्याच पद्धतीने आपल्याला क्लास विड्थ पण फाइंड करायची आहे. म्हणजे दुसरं इक्वेशन मिळेल क्लास विड्थ. आता क्लास विड्थ कसं फाइंड करणार अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. मग आता साधी गोष्ट आहे अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास याच्यामध्ये तुम्ही बघा 15 आणि 5 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 10चा. 25 आणि 15 मध्ये 10चा डिफरन्स आहे. 35 आणि 25 मध्ये कितीचा डिफरन्स आहे तुमचा 10चा. म्हणजे तुम्ही हे जे क्लास विड्थ आहे क्लास विड्थ तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा काढू शकतात. क्लास विड्थ कशा पद्धतीने काढणार तुम्ही क्लास विड्थ तुम्ही अशा पद्धतीने पण काढू शकतात. इथे लिहिते बघा मी क्लास विड्थ बरोबर काय 35 मायनस 25 इज इक्वल टू 25 मायनस 15 इज इक्वल टू 15 मायनस 5. सगळ्यांचा डिफरन्स किती येतो 10. सो क्लास विड्थ किती झाली तुमची 10 झाली.
ओके, सो आपल्याला दुसरं जे इक्वेशन मिळालेलं आहे किती मिळालं, x मायनस वाय इज इक्वल टू 10, हे आपल्याला सेकंड इक्वेशन इथे मिळालेलं आहे. आता पुढे काय करणार, दोन्ही इक्वेशन दिसलं तुम्हाला, इक्वेशन नंबर 1 आणि 2 काय करणार तुम्ही, प्लस करणार, ॲडिशन करणार. ॲड इक्वेशन नंबर 1 अँड 2 यांचं ॲडिशन करणार. इक्वेशन नंबर 1 आहे तुमच्यासमोर x प्लस वाय इज इक्वल टू 10 आणि इकडे x मायनस वाय इज इक्वल टू 10 यांची ॲडिशन करायची, म्हणजे चिन्ह बदलायची गरज नाही. वाय काय झाले, प्लस वाय मायनस वाय कट झाले, x 2x झाले, 10 प्लस 10 20 झाले. ठीक आहे, आता इथे सॉल्व करूया. 2x इज इक्वल टू 20 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल तुमची, काय येणार आहे, ह्या दोघांमध्ये कुठलाच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन, हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना काय होईल तुमचा डिवाइडला जाईल. सो 2 1 जा 2, 2 0 जा 0, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे. एक्सची व्हॅल्यू मिळाली म्हणजे काय मिळालं रे तुम्हाला, अप्पर क्लास लिमिट मिळालं. काय मिळालं, अप्पर क्लास लिमिट. मग पाहिजे तर इथे मेन्शन करा, अप्पर क्लास लिमिट हे आम्हाला मिळालेलं आहे. ते किती आलेलं आहे, ते आलेलं आहे तुमचं 10. किती आलं, 10. ते आपण लिहून घेऊया. आता लोअर क्लास लिमिट काढायचं आहे, तर ही व्हॅल्यू आपण कशामध्ये पण पुट करूया, कशामध्ये तरी पुट केली तरी चालणार आहे लोअर क्लास लिमिट काढण्यासाठी. ठीक आहे, पुटिंग द व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू रे, ही एक्सची आलेली व्हॅल्यू. किती आली व्हॅल्यू, x इज इक्वल टू 10 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकूया. इक्वेशन नंबर 1 काय आहे तुमचं, x प्लस वाय इज इक्वल टू 10. x प्लस वाय इज इक्वल टू 10. एक्सची व्हॅल्यू काय टाकली इथे, 10 प्लस वाय इज इक्वल टू 10. ठीक आहे, वायची व्हॅल्यू किती येणार आहे, सोपं आहे, हा प्लस 10 आहे, इकडे जाताना मायनस 10 होणार आहे. सो 10 मधून 10 गेले, किती आले तुमचे 0. म्हणजे तुमची वायची व्हॅल्यू म्हणजे काय मिळाली रे, वायची व्हॅल्यू लोअर क्लास लिमिट किती मिळालं, लोअर क्लास लिमिट मिळालं किती, 0. किती आलं, 0. म्हणजे तुमचं क्लास काय मिळाला तुम्हाला, इन शॉर्ट लोअर क्लास लिमिट 0, अप्पर क्लास लिमिट 10. हे की नाही, हा x आणि हा y. एक्सची व्हॅल्यू हा x मिळाला आणि हा काय मिळाला, y मिळाला. ठीक आहे, 0 आणि 10 मिळालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण सगळं छानपैकी इथे सॉल्व करून घेतलं. अप्पर क्लास लिमिट, लोअर क्लास लिमिट, एक्स वाय मांडलं, त्याच्यानुसार पहिलं इक्वेशन तयार केलं. मग क्लास विड्थ याच्यातून हे मायनस करून बघितलं, क्लास विड्थ आपल्याला 10 मिळाली. मग x मायनस वाय इज इक्वल टू 10 घेतलं, कारण अप्पर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट. अप्पर क्लास लिमिट समजा 35 घेतलं, तर लोअर क्लास लिमिट काय घेणार तुम्ही, 25 घेणार. म्हणजे हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग त्याच्यानुसार काय केलं, मायनस केलं, दुसरं इक्वेशन मिळालं. त्याच्यानुसार काय केलं आपण, एक्सची व्हॅल्यू फाइंड केली, जी अप्पर क्लास लिमिट आली ती दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकली, तुम्हाला लोअर क्लास लिमिट पण मिळालं. मग याच्यावरून आता काय करायचं आहे आपल्याला, इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह टेबल तयार करायचं आहे. इन्क्लुझिव्ह म्हणजे इथे काय येईल तुमचा, हा क्लास मार्क आहे ना, याच्या अगोदर येणार तुम्हाला क्लास मिळालेला आहे. म्हणजे ह्या टेबलला तुम्ही एक्सटेंड करायचं आणि इथे क्लास लिहिणार. ठीक आहे, थांबा, क्लास लिहिणार आहात. ठीक आहे, मग इथे तुम्हाला एक मिळालं काय, अप्पर लोअर मिळालं 0, अप्पर काय मिळालं 10. त्याच पद्धतीने तुम्ही पुढचं पण लिहू शकता, 0 आणि 10, नंतर 10 20. त्या पद्धतीने तुम्ही पुढचं पण लिहू शकता, 0 10. 10चं काय होईल पुढचं 20, 20 30 आणि 30 40. मग आता आपला क्लास मिळालेला आहे 0 10 10 20 20. पण आपलं उत्तर बरोबर कसं आहे, आपल्याला क्लासचा फॉर्म्युला अप्पर क्लास लिमिट प्लस लोअर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2. 0 आणि 10 याची ॲडिशन केली, 10 डिवायडेड बाय 2 केलं 15 आलं. 10 आणि 20ची ॲडिशन केली, किती आली 30. 30ला भागिले 2 केलं, 2 1 जा 2, 2 5 जा 15, 15 आलं. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. 20 आणि 30 50 केलं, 50च्या निम्मे 25, 40 आणि 3 70 आले, 70च्या निम्मे 35. म्हणजे हा काय आला तुमचा इन्क्लुझिव्ह. हा काय झाला, पेपरला काय करायचं तुम्ही अशा पद्धतीने हा इन्क्लुझिव्ह टेबल लिहायचा आहे, हा करायचा इन्क्लुझिव्ह. आता हाच टेबल आपल्याला एक्सक्लुझिव्ह क्लासेस कसं करायचं, एक्सक्लुझिव्ह म्हणजे पॉईंटमध्ये करावं लागणार आहे. आता पॉईंटमध्ये कसं करायचं समजून घ्या. हा काय आला तुमचा इन्क्लुझिव्ह, हा काय झाला इन्क्लुझिव्ह टेबल झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सक्लुझिव्ह टेबल करायचं आहे. आपण हा इन्क्लुझिव्ह टेबल इथे तयार केलेला आहे. आता आपल्याला करायचं आहे एक्सक्लुझिव्ह. एक्सक्लुझिव्ह म्हणजे आपण काय करू शकतो, सोपी आयडिया तुम्हाला सांगते. एक्सक्लुझिव्ह मग आता हा रफ करून टाका. एक्सक्लुझिव्ह काढायचा असेल तर अशा पद्धतीने परत इथे वाढून घ्या, वाढून घेतलं. इथे तुमचा परत क्लास येणार आहे, क्लास. हे आपण रफ करून टाकणार आहोत, एवढं आपण रफ करणार आहोत. इन्क्लुझिव्ह असेल तसा पाहिजे तर मी तुम्हाला परत तयार करून दाखवते. ठीक आहे, मग आता काय करायचं, इथे जे आहे या 0मधून 5 मायनस 0 0मधून 0.5 मायनस करायचे.
तुमच्या 1मधून काय करायचं 0.5 मायनस करायचे आणि ह्या 10मधून काय याच्यामध्ये प्लस करायचे 0.5 प्लस करायचे. लक्षात घ्या, परत एकदा सांगते, याच्यामध्ये 0.5 प्लस करायचे आणि याच्यातून मायनस करायचे. मग 0मध्ये ज्यावेळेस तुम्ही 0.5 प्लस करणार तर किती येणार तुमची ॲडिशन 0.5, म्हणजे तुमचं जे लोअर क्लास लिमिट किती आलं 0.5 आणि याच्यात काय सांगितलं मायनस करायचे. मग 10मधून बघा इथे करून दाखवते तुम्हाला, 10मधून ज्यावेळेस तुम्ही 0.5 मायनस करतात, मग आपण पूर्ण संख्येखाली पूर्ण संख्या लिहितो, इथे काहीच नाही म्हणून इथे 0 घेतलं, मायनस करायचं आहे. या 10मधून 5 गेले, 5 उरले, इथून आपण हातचा घेतला, इथे 9 झाला, 9.5, इथे 1चा 0 झाला, म्हणजे किती आलं 10मधून 0.5 गेले, किती उरले तुमचे 9.5, म्हणजे इथे येईल तुमचं 9.5. हे तुमचं अप्पर क्लास लिमिट, हे तुमचं लोअर क्लास लिमिट. कुठल्या एक्सक्लुझिव्ह मेथडमध्ये. हे तुमचं इन्क्लुझिव्ह आहे आणि हे काय आहे तुमचं एक्सक्लुझिव्ह आहे. पुढे परत इथे काय करणार तुम्ही 10मध्ये ॲड करणार 10मध्ये ॲड करणार 10.5 झाले. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय करणार मायनस करणार, 20मधून 0.5 गेले 19.5 येतील तुमचे. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करा 20.5 होतील. त्याच्यानंतर याच्यातून मायनस करा 29.5 होतील. त्याच्यानंतर तसंच करा 30मध्ये ॲड करा 0.5 30.5 होतील आणि तुमचे इथून मायनस केले 39.5. ही झाली तुमची एक्सक्लुझिव्ह मेथड. कंटिन्युअस आणि डिसकंटिन्युअस मेथड. लक्षात येतं 0.5 9.5 नंतर 1 सोडला 10.5 घेतला, 10.5 नंतर 19.5 घेतला, 19.5 नंतर तुमचा 1 सोडला 20.5 घेतलं, 20.5 नंतर 29.5 आलं, 29.5 म्हणजे ही डिसकंटिन्युअस मेथड आहे. ही कंटिन्युअस आहे 0 10 10 20 20 30 30 40. हां ठीक आहे. तुम्हाला एकदा मी सेपरेट टेबल तयार करून दाखव. सो स्टुडंट, अशा पद्धतीने तुम्हाला एक्सक्लुझिव्ह इन्क्लुझिव्ह मी करून दाखवलं. आता तुम्हाला मी एक सेपरेट टेबल तयार करून दाखवते. जर एक्झाममध्ये तुम्हाला एक्सक्लुझिव्ह क्लासेसचा जर टेबल तयार करायला आला, तुम्हाला पेपरला काय दिलेलं आहे फक्त हे 2च दिलेलं आहे आणि तुम्ही काय करणार एक्सक्लुझिव्ह क्लासेसचा तुम्हाला बनवायचं आहे. मग काय करणार, हे क्लास मार्क फ्रिक्वेन्सी ॲज इट इज लिहून घ्यायचं. क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी काय आहे तुमचं, पहिलं आहे क्लास मार्क आणि दुसरं काय आहे तुमचं फ्रिक्वेन्सी. हा तर टेबल काय करायचं पेपरला तिथूनच तशा पद्धतीने कॉपी करायचं. ठीक आहे. क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी काय दिलेलं आहे 5, त्यानंतर 15, त्यानंतर 25 आणि त्यानंतर काय दिलं आहे तुम्हाला 35 इथे लिहिते. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे 3, 9, 15 आणि 13. आता एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय कंटिन्युअस लक्षात ठेवायचं. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय कंटिन्युअस मेथड. ओके. मग आता याच्यामध्ये आपल्याला क्लास काढायला लावला. आपल्याला थर्ड जे आहे ते काय ॲड करायचं आहे, हा कॉलम इथे ॲड करायचं आहे ह्या साईडला. याला तुम्ही नाव काय देणार क्लासला. क्लास एक्सक्लुझिव्ह मेथडमध्ये याला नाव काय देणार क्लास. याच्यामध्ये काय आला आपला जो लोअर लिमिट आहे तो 0 आला, अप्पर लिमिट 10 आला. मग 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40. याला तुम्हाला 3 मार्क्स मिळतील किंवा 2 मार्क्स मिळतील. म्हणजे बघा दिसतंय का कंटिन्युअस आहे. 0 to 10 आहे, 10ला गायब नाही केलेलं, 11 नाही घेतलं. ते 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 कंटिन्युअस. 10 नंतर 10 इथे पण दिसतोय, इथे 20 आला, 20 नंतर हा 20 इथे दिसतोय, 30 आला, 30 नंतर हा 30 इथं पण. म्हणजे ही कंटिन्युअस मेथड आहे. ही झाली तुमची एक्सक्लुझिव्ह मेथड. हीच आता तुमची इन्क्लुझिव्ह मेथडने हा टेबल तुम्हाला लिहायला लावलेला इन्क्लुझिव्ह क्लासेस. सेम ह्या मेथडने लिहायचं असेल तर परत काय करायचं, हेच क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी ॲज इट इज लिहून घ्यायची. चला फटाफट लिहून घेऊया. आणि एक नवीन टेबल तुम्हाला इथे ॲड करावं लागणार आहे क्लासचा. इथे तुम्ही क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी इथे लिहून घेणार आहात. फ्रिक्वेन्सी लिहून घ्यायची आणि आपल्याला फाइंड काय करायचा, क्लासचा टेबल फाइंड करायचा आहे. ठीक आहे. काय आहे 5, 15, 25, 35, 3, 9, 15 आणि 13. हे तर तुम्हाला तिथून पेपरमधूनच कॉपी करायचं आहे, वेगळं काहीच नाही, कुठलाही अभ्यास करायची गरज नाही. हे 2 कॉलम इथूनच कॉपी करायचे इन्क्लुझिव्हमध्ये. आता क्लास मार्क क्लास तुम्हाला फाइंड करायचं. तुम्हाला काय सांगितलं, याच्यातून जे आहे ह्या 0मध्ये 0.5 ॲड करायचे आणि याच्यातून काय करायचे मायनस करायचे. मग ह्या 0मधून तुमचे हे बघा हा इथे 0 आहे, या 0मधून तुम्ही मायनस केले किती आले, प्लस केले 0.5 आणि ह्या 10मधून 0.5 मायनस केले तर किती आलं तुमचं 9.5.
त्याच पद्धतीने याच्यात प्लस केले 10.5, यातून मायनस केले 19.5 आले, यात प्लस केले 20.5 आले, यात मायनस केले 29.5 आले, त्याच पद्धतीने याच्यात प्लस केले 30.5 आले आणि याच्यात मायनस केले 39.5. आता याला डिसकंटिन्युअस मेथड का म्हणतात? इन्क्लुझिव्ह मेथड बघा 0.5 9.5, इथे 9.5 आहे का? नाही, याच्यामध्ये 1चा डिफरन्स आहे. याच्यामध्ये 1चा डिफरन्स आहे म्हणजे 1 मिसिंग आहे. इथे 9.5 नंतर इथे 9.5 नाही, इथे डायरेक्ट 10.5 घेतला, इथे 19.5 आला, 19.5 इथे आला पाहिजे होता, नाही आहे तो 20.5 म्हणजे 1चा डिफरन्स आहे. मग तुम्ही हा जो टेबल आहे हा पॉईंटच्या फॉर्ममध्ये तर करू शकतात, पण हा टेबल तुम्ही साध्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकता दुसऱ्या प्रकारे. हे दोन्ही उत्तर तुमचे बरोबर असणार आहे. हे पण उत्तर तुम्ही पेपरला लिहिलं तरी बरोबर येणार, हे पण उत्तर लिहिलं तरी बरोबर येणार आहे आणि एक्सक्लुझिव्हचा काही प्रश्नच नाही आहे. ठीक आहे, हा दुसऱ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने पण तुम्हाला करून दाखवते. ही पण सोपी आहे, दोन्ही मेथड सोप्या आहेत. क्लास मार्क म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं, 1चा डिफरन्स तिथे दाखवायचा आहे आणि इथे फ्रिक्वेन्सी. आता हा करताना पण काय करणार, हे ॲज इट इज कॉपी करणार तुम्ही तुमच्या पेपरमधून. 35 इथे 3 9 15 आणि 13 घेतलं. हे अशा पद्धतीने टेबल तयार करून घेतलं. लाईन्स व्यवस्थित ड्रॉ करा तुम्ही सगळ्यांनी. आता इथे काय करू शकते मी, इथे 0 आणि 10 आहे ना, मग इथे 1चा डिफरन्स आहे ना, मग इथे मी काय करू शकते, 0 तसा ठेवणार, 10तून 1 मायनस करणार, किती आले तुमचे 9. त्यानंतर 10 माझा तसा ठेवणार, ह्या 20मधून 1 मायनस करणार, किती 19. बघा इथे 9 नंतर इथे डायरेक्ट 10 आलेला आहे, 1चा डिफरन्स येतोय. ठीक आहे, त्याच पद्धतीने मी 20 तसं ठेवणार आणि पुढची संख्या काय आहे तुमची 30मधून मी काय करणार, 1 मायनस करणार, 29 आला. पुढची संख्या 30 तशी ठेवणार, त्यातून 1 मायनस करणार, 40मधून 1 मायनस केला, 39 आला. ठीक आहे, झालं, आन्सर आलेला आहे. याच्यामध्ये याचा जो डिफरन्स आहे क्लास मार्क आपण कसा करतो, अप्पर क्लास लिमिट प्लस लोअर क्लास लिमिट डिवायडेड बाय 2. मग इथे मात्र ह्या टेबलमध्ये तुमचा जो क्लास मार्क आहे तो क्लास मार्क इथे चेंज होणार आहे. क्लास मार्क कसा चेंज होतील, 0 आणि 9 यांची ॲडिशन केली, 0 आणि 9 यांची ॲडिशन केली, डिवायडेड बाय 2 केलं, किती आलं, 9 डिवायडेड बाय 2, बेचोकाट 4.5 म्हणजे इथे काय येईल तुमचं 4.5 येणार आहे. तसंच करा 19 आणि 19 प्लस 8 29, 29 डिवायडेड बाय 2, 2 1 जा 2, 2 4 जा 8 आणि 2 5 जा 10 म्हणजे इथे तुमचं 14.5, 15च्या ऐवजी किती येणार तुमचं 14.5 येतील. इथे पण काय येईल, 15 होतं ना, इथे किती 24.5 येईल ना. बघा 4.5 इथे काय येईल, 15च्या ऐवजी 25च्या ऐवजी 24.5 करून बघा. 29 आणि 29 प्लस 20 किती येईल तुमचं 49 डिवायडेड बाय 2 करून बघा. 2 1 जा 2, 2 जा 4, 2 4 जा 8, 24.5 येणार आहे. आणि इथे किती येईल रे तुमचं 34.5 येणार आहे. किती 34.5. ठीक आहे, दोन्ही मेथडनी केले तरी उत्तर तुमचं बरोबर येणार आहे. इन्क्लुझिव्ह म्हणजे डिसकंटिन्युअस मेथड, एक्सक्लुझिव्ह म्हणजे कंटिन्युअस मेथड. 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40 डिटेलमध्ये समजावून सांगितलं. डोक्यावरून बिलकुल जाऊ देऊ नका. पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा हा तुमचा टॉपिक आहे. हाच टॉपिक तुम्हाला 10वीला पण तसं आहे, त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका. हे तर सोपंच आहे. हे आपला क्लास मार्क बरोबर येतं, कसं करणार, 0.5 प्लस 9.5 करा बरं, किती आला रे 10चे निम्मे 5, याचं करा बरं 30 येतील, 30च्या निम्मे 15, याचं करा 50 येतील, 50च्या निम्मे 25, याचं करा, याचं 70 येईल, 70च्या निम्मे 35. ठीक आहे, करून बघा, टॅली करा. सो अशा पद्धतीने हा जो क्वेश्चन आहे याचा तुम्हाला मी एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह दोन मेथडने करून दाखवलेला आहे. चला बघूया पुढचाच त्याच्यामधला नेक्स्ट टेबल. सेम अगोदरचं जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याच पद्धतीने तुम्हाला 4 मार्काला किंवा 2 मार्काला हे जे उदाहरण आहे ते विचारलं जाऊ शकतं. सो अशा पद्धतीने तुम्हाला सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल पण खूप सिंपल आहे. त्याच पद्धतीने सगळ्यात पहिले आपल्याला क्लास काढण्यासाठी त्याचं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट हे फाइंड करावं लागेल आपल्या त्या सगळ्या पूर्ण मेथडने. एक्स आणि वाय, अप्पर क्लास लिमिट एक्स मानायचं, लोअर क्लास लिमिट वाय मानायचं. मग पहिलं इक्वेशन करायचं, परत क्लास विड्थ काढायची, त्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्यायचं, पहिलं आणि दुसरं प्लस करायचं. मग तुम्हाला काय मिळणार, एक व्हॅल्यू मिळणार एक्सची, ती कुठल्याही इक्वेशनमध्ये टाकायची, मग तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळणार. सो हे सगळं काढल्यानंतर मग तुम्ही एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह मेथडने त्या क्लासेस ठरवू शकतात. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय करूया आपण, फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. काय आहे फॉर्म्युला, क्लास मार्क इज इक्वल टू, शॉर्टकट लिहिते हां, अप्पर क्लास लिमिट प्लस लोअर क्लास
लिमिट डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला कंपल्सरी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. मग आता अप्पर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट माहिती आहे का आपल्याला? नाही. मग नेहमीप्रमाणे एक एक्स माना, एक वाय माना. तुम्हाला वाटलं टीचर एक्स वाय काय, मला ए आणि बी मानायचं, ए आणि बी माना. तुम्हाला वाटलं x1 माना, x2 माना, a1 माना, a2 माना, काही मानलं तरी काही फरक पडणार नाही. मग लेट द अप्पर क्लास लिमिट काय मांडणार आहोत आपण? अप्पर क्लास लिमिट मांडणार आहोत आपण x. ओके. लेट द लोअर क्लास लिमिट काय मांडणार आहोत आपण? y. क्लास लिमिट इज y मांडून घेतलं. आता याच्यामध्ये व्हॅल्यू फिल करूया. क्लास मार्क काय आहे पहिला आपला? 22, 22 लिहून घेऊया. अप्पर क्लास लिमिट काय म्हणलं आपला? x प्लस y. लोअर क्लास लिमिट y आणि डिवायडेड बाय 2. हा 2 इकडे काय आहे? डिवाइड. इकडे जाताना मल्टिप्लाय. देअरफॉर 22 हा इकडे इंटू होणार आणि x प्लस वाय. पहिलं इक्वेशन मिळालं. कॅमेरा बंद पडला होता. आता अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळालेलं आहे. मग आता आपण काय फाइंड करणार? क्लास विड्थ. आता क्लास विड्थ फाइंड करणं सोपं आहे. या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा? 2चा. 24 मधून 22 गेले 2, 26 मधून 24 गेले 2, 28 मधून 26 गेले 2. कितीचा डिफरन्स आहे? 2चा. म्हणजे क्लास विड्थ काय येईल तुमची? 2 येणार आहे. ठीक आहे. कसं करू शकता तुम्ही? 22 मायनस 26 इज इक्वल टू 26 मायनस 24 इज इक्वल टू 24 मायनस 22 इज इक्वल टू 2. क्लास विड्थ किती आली तुमची? 2 आली. मग तुम्ही काही घेऊ शकतात, अप्पर क्लास लिमिट, लोअर क्लास लिमिट. ठीक आहे. क्लास विड्थ किती आलेली आहे तुमची? 2 आलेली आहे. म्हणजे समजा एखाद्याने याची अप्पर क्लास लिमिट 28 घेतली आणि लोअर काय घेतली? 26 घेतली. हा तुमचा x घेतला, हा तुमचा y घेतला. मग फॉर्म्युला काय तयार होईल? x मधून y गेल्यानंतर किती होतील तुमचे? 2. म्हणजे इक्वेशन काय होईल? x मायनस वाय इज इक्वल टू 2. हे झालं तुमचं क्लास विड्थचं इक्वेशन. इक्वेशन नंबर 1 मिळालं, 2 मिळालं. दोघांची काय करणार? ॲडिशन. ओके. ॲड इक्वेशन नंबर 1 प्लस 2. 1 किती आहे? x प्लस वाय इज इक्वल टू 44. 2 काय आहे? x मायनस वाय इज इक्वल टू 2. ॲडिशन करा. x प्लस एक्स 2x, वाय प्लस वाय कॅन्सल होणार, प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होणार. ठीक आहे. किती आली इथे? 46. इथे काढून घेऊया. हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना काय होणार? डिवाइडला जाणार. देअरफॉर 2x इज इक्वल टू 46. परत एकदा सोडून दाखवते बघा, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. हा 2 इकडे मल्टिप्लायला आहे. दोघांमध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह. हा इकडे जाताना डिवाइडला जाईल. 2 2 जा 4, 2 3 जा 6. एक्सची व्हॅल्यू किती आली? 23. म्हणजे काय मिळालं रे तुम्हाला? एक्स मिळालं. म्हणजे काय मिळालं? अप्पर क्लास लिमिट मिळालेलं आहे. मग आपण लिहूया. आम्हाला काय मिळालं? अप्पर क्लास लिमिट, की जे आम्ही काय मांडलं होतं? एक्स. किती मिळालं ते? 23. आता लोअर क्लास लिमिट कसं शोधायचं रे? कुठल्याही एका इक्वेशनमध्ये 1 किंवा 2 मध्ये व्हॅल्यू टाका. चला आपण प्रत्येक वेळेस 1 मध्ये टाकतो, आता 2 मध्ये टाकून घेऊया. ओके. पुट द व्हॅल्यू x इज इक्वल टू 23 इन इक्वेशन नंबर 2. 2 मध्ये टाकूया. काय होतं बघूया आपण. दरवेळेस आपण 1 मध्ये टाकतो ना, 2 मध्ये टाकून बघूया. काय आहे? x मायनस वाय इज इक्वल टू 2. सो एक्सची व्हॅल्यू आलेली आहे किती? 23 मायनस वाय इज इक्वल टू 2. ठीक आहे. सो आता सगळ्यात महत्त्वाचं कसं फाइंड करणार तुम्ही? वाय कधीही मायनस नसतो, म्हणून काय करूया आपण? ह्या वायला, हा प्लस वाय आहे, ह्या वायला आपण इकडे मायनस वाय करूया, प्लस वाय करूया. हा मायनस वाय आहे ना, हा इकडे शिफ्ट केला, काय केला? तो प्लस वाय झाला. मग त्यानंतर काय झालं? हा प्लस 2 होता, हा काय झाला तुमचा? -2 झाला. सो किती झाला तुमचा? 23 मधून 2 गेला, किती उरला रे? 21. लोअर क्लास लिमिट किती आलं तुमचं? 21. किती आलं? 21. दुसरी व्हॅल्यू पण मिळाली, लोअर क्लास लिमिट. बघा मुद्दाम मी तुम्हाला इक्वेशन नंबर 2 मध्ये पण व्हॅल्यू फाइंड करून दाखवली. 21 किती आली? y इज इक्वल टू 21. म्हणजे तुमचा क्लास काय तयार झाला रे इथे? क्लास जर लिहायला आला तर काही लोअरची आपण काय लिहितो पहिले ना? 21 23. हे झालं तुमचं क्लास. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण हे सगळं काढून घेतलं. अप्पर क्लास लिमिट, लोअर क्लास लिमिट. अप्पर आलं 23, लोअर आलं 21. मग याच्यावरून तुम्ही लगेचच करू शकतात. कंटिन्युअस म्हणजे एक्सक्लुझिव्ह मेथड तर लगेच करू शकतात. एक्सक्लुझिव्हमध्ये तुम्ही इथे तुम्ही ॲड करू शकतात. एक्सक्लुझिव्ह इथे तयार करून दाखवते तुम्हाला. ओके. हा टेबलला फक्त एक्सटेंड करायचं. हे दोन्ही कॉपी करून घ्यायचं. क्लास
पहिले आपण लोअर लिहितो 21 to 23 कितीचा डिफरन्स आहे 21 22 सोडायचे 23 घ्यायचं. परत काय करणार 23 सोडायचं 25 घ्यायचं. 23 24 सोडायचं 25 घ्यायचं. 25 घ्यायचं 25 26 सोडायचं 27 घ्यायचं. आलं का लक्षात. लोअर अप्पर कारण डिफरन्स किती आहे 21 22 23 एकचा डिफरन्स आहे आणि ही कंटिन्युअस याला एक्सक्लुझिव्ह काय म्हणणार बघा. इथे 21 23 23 परत इथं आले 25 झाले 25 परत इथं आले 25 27. हे आपलं उत्तर बरोबर एक नाही टॅली पण करू शकतात तुम्ही. ठीक आहे ना. हे वरती लिहायला पाहिजे होतं रे मी 21 23 हे वरती लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे सॉरी. परत एकदा मी इथे 23 काय प्रॉब्लेम नाही. पुढे 23 25 25 27 27 29. आता आपला आन्सर बरोबर की नाही टॅली करा. 21 आणि 23ची बेरीज करा भागिले 2 करा. 21 आणि 23ची बेरीज करूया. 21 23 किती झाले तुमचे 44. 44 डिवायडेड बाय 2 22 आलं आहे. याची पण करा किती 48 48च्या निमे 24 26 26 म्हणजे किती येणार तुमचे 7 आणि 5 12 किती करून बघूया 25 27 52 52 26 2 52 ना 52च्या नेमे 26 आणि इथे किती येणार तुमचे यांची ॲडिशन करा 27 29 त्याच्या निम्मे केले 28 करून दाखवते 27 29 56 56च्या 28 2 56 28 येणार. म्हणजे अशा पद्धतीने हा एक्सक्लुझिव्हचा चार्ट तुम्हाला मी करून दाखवला. एक्सक्लुझिव्ह क्लासेस. आता मी इन्क्लुझिव्हचा पण करून दाखवते. लक्ष द्या. आता एक्सक्लुझिव्ह क्लासेस ऑलरेडी करून दाखवले. आता मी तुम्हाला काय इन्क्लुझिव्ह म्हणजे डिसकंटिन्युअस इन्क्लुझिव्ह क्लासेस करून दाखवते. आता इन्क्लुझिव्हसाठी काय सांगितलं तुम्हाला हा चार्ट परत एकदा कॉपी करावा लागेल ॲज इट इज. इथे क्लाससाठी जागा सोडते. हा क्लास मार्क आणि ही फ्रिक्वेन्सी. ओके. हा क्लास आपल्याला तयार करायचा आहे. ठीक आहे. मग इथे 6 7 13 4 आपण नंतर चेंज करू शकतो. बाय ह्या व्हॅल्यू पेन्सिलने लिहून घ्या. इथे 22 24 26 28. आता इथे बघा काय सांगितलं तुम्हाला मी याच्यामध्ये 0.5 प्लस करायचं आणि याच्यातून मायनस करायचं. कसं येईल रे तुमचं ह्या आलं ना याच्यावरूनच तुमचं येईल 21 आहे ना मग 21.5 आणि इथे काय होईल तुमचं 23 आहे ना मग 23चं काय येईल रे तुमचं 22.5 येणार आहे. 5 मायनस करायचं. त्याच्यानंतर इथे काय येईल रे तुमचं. आता याच्यात काय करणार तुम्ही ॲड 23.5 इथे मायनस 24.5 इथं ॲड 25.5 इथे मायनस 26.5 इथे ॲड 27.5 इथे 28.5. ठीक आहे. बघा बरं 21.5 22.5 22.5 आणि 23.5 मध्ये एकचा डिफरन्स आहे. 24.5 25.5 26.5 27.5 28.5. आता याचा जो क्लास मार्क आहे तो चेंज होणार आहे बरोबर ना. क्लास मार्क पण चेंज होईल. याची ॲडिशन करा 21.5 आणि 22.5 यांचा ॲडिशन करा. किती आले तुमचे 44 44 डिवायडेड बाय 2 तेच आलेलं आहे. पुढची पण करून घेऊया. त्याचा चेंज होते का बघूया आपण. ठीक आहे. याचं चेंज होणार नाही. याचं हे ॲज इट इज येणार. याचं काहीच होणार नाही. पाहिजे तर तुम्हाला करून दाखवते 23.5 24.5 5 आणि 5 10 4 आणि 3 7 8 48च्या निम्मे 24 म्हणजे याचं तर हेच येणार आहे सेम टू सेम. हा टेबल लिहिला तरी चालणार आहे. अजून तुम्हाला काय सांगितलं जर तुम्हाला सेम असंच लिहायचं असेल साधा करायचं असेल तर काय करावं लागणार आहे हा 21 असाच्या असा ठेवायचा. इथे काय करायचं 1 ने कमी करायचा 21 22 अशा पद्धतीने. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुमचा जो क्वेश्चन आहे खूप मोठा प्रश्न होता तो डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलं आहे. पुढचे क्वेश्चन घेतले असते पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे पुढचे क्वेश्चन आपण घेणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन. सगळ्यात महत्त्वाचे एक्सक्लुझिव्ह इन्क्लुझिव्ह मेथड समजली की नाही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. ओके. आणि तुमच्या काही अडचणी असेल तर त्या पण टाका. चला मी थांबते. बाय एव्हरीवन.